हाय गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. मी आज घरी पिझ्झा बनवणार आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे ना की मी पिझ्झा फर्स्ट टाइमच बनवत आहे. मला काय त्याचा एक्सपिरियन्स नाहीये. तर मग हा पिझ्झा खाण्यासारखा होतोय का डस्टबिन मध्ये जातोय, तर तुम्ही पण माझ्यासोबत बघा. तर चला सुरुवात करूया आपण पिझ्झा सॉस पासून. सॉस तयार करायला घेते मी आधी. टमाटे वगैरे बॉईल करायला ठेवलेत आणि थोडासा लसूण वगैरे पण सोलून घेतलाय मी. ही मी पिझ्झा सॉस ना घरीच बनवलेला आहे. तर आपण आता बघूयात की पिझ्झा करायला आपल्याला काय काय लागेल. तर मी तर थोड्याशा भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. ढोबळी मिरची आहे, कांदा आहे, टोमॅटो आणि एक कणीस आहे. असं सगळं कट करून घेतलंय. आणि हा पिझ्झाचा बेस आहे ना, तो मी बाहेरूनच आणलाय. आता काय सांगू, हे सामान तर सगळं रेडी आहे, पण माझ्यात कॉन्फिडन्स ना लो झालाय. फर्स्ट टाइम बनवते, चांगलं होईल का नाही याच्या भीतीने अजून स्टार्ट नाही केलं, पण स्टार्ट करतेच. चला तर आधी याच्यावर आपण ना आता पिझ्झा सॉस लावून घेऊयात. पण थोडस याच्यावर मला केचप टाकते. चीज टाकून घेते. चीज टाकल्याशिवाय तर पिझ्झाला काही चवच नाही. पिझ्झा तर रेडी झालाय, फक्त आता बेक करायचा बाकी आहे. आता बेक होतोय का नाही ते आपण बघूया पुढं. किती छान वाटतंय ना, पण बघायला खूप छान वाटतंय, करायला तेवढंच अवघड आहे. तर मी आता कढई ठेवली आहे थोडी फ्री व्हायला. तर मी कढईतच बेक वगैरे करणार. माझ्याकडे ओव्हन वगैरे काही नाहीये, त्यातच स्टँड वगैरे ठेवून बेक करते. कढई गरम पण झाली आहे. हे चटका बसला. हा 10-15 मिनिट लागणार आहेत आता पिझ्झाला व्हायला. पण मला असं 10 मिनिट सुद्धा 10 वर्षासारखे वाटत आहेत. पिझ्झा नीट होईल का, जळणार तर नाही, किंवा चीज मेल्ट होईल का, असे काय काय प्रश्न माझ्या डोक्यात चालू आहेत. पण तुम्हाला पण पिझ्झा आवडतो का, मला कमेंट करून नक्की सांगा. 10 मिनिटं तर झालंय. चला आपण पिझ्झा कसा बेक झालाय ते बघूयात. वाव, हा पिझ्झा तर किती छान बेक झालाय. मला एक्सपेक्ट पण नव्हतं की एवढा छान बेक होईल म्हणून. एवढा मस्त पिझ्झा झालाय. चला आता ह्याला टेस्ट पण करून बघते. चला आता हा वाव, ह्या पिझ्झाचा वास इतका छान येतोय ना, तर चला आपण ह्याला टेस्ट करून पाहूयात. तुम्ही पण येतात खायला? इतका मस्त झालाय पिझ्झा की बास रे बास. चला आता आपण आईला पण टेस्ट करायला लावूयात. आई, कट. खावा आता. कडकच खाल्लंय. आता पिल्लूला तर जाऊन मी टेस्ट करायला होते. आता पिल्लूची बारी आहे. पिल्लू टेस्ट कर बाबा. टेस्ट टेस्ट. वाव, छान झाले. सांग तिकडं. आज कर पिल्लू. माझ्या चिमणीला आवडलं का. पिझ्झा तर खूप मस्त झाला होता. आणि माझा पिझ्झाचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, अजिबात विसरू नका.
आणि अजून तुम्हाला कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील ते मग मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्यापर्यंत नक्की ते पोहोचवाल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.